नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत करते मी तुमचं माझ्या या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. गेले बरेच दिवस मी प्लॅन करते की मी व्लॉग शूट करेल, व्हिडिओ शूट करेल, पण मला कामामुळे वेळच मिळत नव्हता. तर मी म्हटलं फायनली या विकेंडला आपल्याला आपल्या महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करायचं आहे. तर ठरल्याप्रमाणे मी आजचा हा व्हिडिओ जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि शिक्षणाच्या संधी, जपानमध्ये येण्याचे काय काय ऑप्शन्स आहेत याबद्दल मी करायचा ठरवलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे. माझे हे व्हिडिओज तुम्ही कुठल्या देशात, कुठल्या राज्यातनं, कुठल्या सिटीमधनं, कुठल्या शहरातनं बघताय हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचंय. तुमच्या शहराचं नाव किंवा गावाचं नाव जे असेल ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, म्हणजे मला पण कळेल की आपण कुठून कुठून एकमेकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. आता जी मंडळी माझ्या चॅनलवर नवीन आलेली आहे, जे माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता वळूया आपण आपल्या मेन डिस्कशनकडे. तर जॉब बद्दलच्या संधी किंवा एज्युकेशन बद्दलच्या संधी इथे काय काय अवेलेबल आहेत. तर मुलांनो, जर तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही जर स्टुडंट असाल, तर म्हणजे तुम्ही जर 11वीला किंवा 12वीला जाणारी मुलं असाल, शाळेत जाणारी मुलं असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल, तर जर तुम्हाला जपानला येण्याची इच्छा असेल तर माझं पर्सनल सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही जॅपनीज लँग्वेज जेवढा लवकर शिकायला सुरुवात कराल, जेवढा लवकर तुम्ही ती लँग्वेज बोलायला प्रयत्न कराल ना, तेवढी तुम्हाला पुढच्या करिअर ऑप्शन्स इझिली अवेलेबल आहेत. इझिली तुम्ही जॉब फाइंड करू शकता. आता जर तुम्हाला ग्रॅज्युएशन घ्यायचंय आणि तुम्हाला जपानमध्ये येऊन ग्रॅज्युएशन करायचंय ना, तर युनिव्हर्सिटीकडनं, जपानच्या युनिव्हर्सिटीकडनं काही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, ज्या थ्रू तुम्ही इथे इंजिनिअरिंग म्हणा किंवा सोशल सायन्स, ह्युमॅनिटी, इकॉनॉमिक्स अशा विषयांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता. आता जर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तुम्हाला मास्टर्स किंवा पीएचडीचे तुमचे काही प्लॅनिंग असतील तर तुम्ही जपानमध्ये करू शकता का? तर हो, जसं कॅनडा किंवा युएसला लोक मोस्टली मास्टर्स आणि पीएचडी करायला जातात, तर त्याचप्रमाणे तुम्ही जपानमध्ये येऊन सुद्धा मास्टर्स किंवा पीएचडी करू शकता. आता यासाठी तुम्हाला जपान गव्हर्नमेंटकडनं ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांच्या इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल आहे. तुम्हाला काही स्कॉलरशिपची मदत मिळते. तर जपान गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप्स आहेत, जसं की MXT म्हणून एक स्कॉलरशिप आहे, जपान सर्व्हिस प्रोग्राम एक आहे. तर ज्या ज्या स्कॉलरशिप आहेत ना, त्या त्यांच्या जपानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ती वेबसाईट मी तुम्हाला मेन्शन करेल बायोमध्ये, तुम्ही तिकडे जाऊन ती चेकआउट नक्की करा. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर तुम्हाला पीएचडी आणि मास्टर्स तुमचं करायचं असेल ना, तर तुमच्याकडे जॅपनीज लँग्वेजची प्रोफिशियन्सी असणं सुद्धा गरजेचं आहे. आता यासोबतच त्यांच्या काही एंट्रन्स लेवलच्या एक्झाम्स असतात, ज्या तुम्हाला आधी क्लिअर कराव्या लागतात आणि अर्थातच तुम्हाला स्टुडंट विजा लागणार आहे या सगळ्यासाठी. त्यासोबतच यांचे काही एक्सचेंज प्रोग्राम आहेत. बरोबर, एक्सचेंज प्रोग्राम. आता एक्सचेंज प्रोग्राम म्हणजे काय, तर जपानमधल्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांचं इन्स्टिट्यूट सोबत टायअप असतो आणि त्यांचा एक एक्सचेंज एग्रीमेंट असतं, ज्या एग्रीमेंटच्या बेसिसवरती तुम्ही काही काळासाठी शिक्षण घेण्यासाठी जपानमध्ये येऊ शकता. तर याबद्दल पण तुम्हाला त्यांच्या वेबसाईट्स आहेत किंवा काही ऑफिशियल साईट्स आहेत, त्यावरती इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल होऊन जाईल. आता पुढे वळूया आपण लँग्वेज युनिव्हर्सिटीज. अर्थातच जपानमध्ये जॅपनीज लँग्वेज शिकण्यासाठी सुद्धा भरपूर मोठा स्कोप आहे मित्रांनो. क्योतो युनिव्हर्सिटी, ओसाका युनिव्हर्सिटी, टोकियो युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीकडनं तुम्हाला एज्युकेशनल प्रोग्राम सोबतच जॅपनीज लँग्वेजची प्रोफिशियन्सी सुद्धा शिकण्यासाठी किंवा जॅपनीज लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. आता हे झालं तुमच्या एज्युकेशनल प्रोग्राम बद्दल. इथे येण्यासाठी तुम्हाला काही अटी नियम सुद्धा आहेत, जसे की तुम्हाला सर्टिफिकेशन ऑफ एलिजिबिलिटी लागतं, सीओव्ही लागतो, सीओई किंवा विजा, तुमचा विजा सुद्धा असणं गरजेचं आहे. एंट्रन्स लेवलच्या एक्झाम्स तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसिजर तुम्हाला पुढे फॉलो कराव्या लागणार आहेत. तर आता हे झालं स्टुडंटसाठी. आता ज्या लोकांना इथे जॉब फाइंड करायचं आहे, तुमच्याकडे जर जॅपनीज लँग्वेजची प्रोफिशियन्सी आहे, N3 लेवल किंवा N2 लेवलची प्रोफिशियन्सी आहे आणि तुम्हाला इथे जॉब फाइंड करायचा आहे, तर जसं आपल्याकडे जॉब पोर्टल्स आहेत, लिंक्डइन आहे, Naukri.com आहे, तसे काही जॉब पोर्टल आहेत जे स्पेसिफिकली बायलिंग्वल प्रोफाईल सर्च करत असतात. जसं डायजॉब करिअर आहे, त्यानंतर करिअर क्रॉस आहे, जॉब्स इन जपान आहे, असे करिअर पोर्टल्स आहेत जिथे तुम्ही तुमचं बायलिंग्वल प्रोफाईल क्रिएट करू शकता आणि जॉब फाइंड करू शकता. यासोबतच काही नेटवर्किंग प्रोग्राम असतात, टोकियो जॉब फेअर, कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिकडच्या रिक्रुटमेंट सर्च आउट करू शकता आणि तिकडे अप्लाय करू शकता. आता यासोबतच काही इंडस्ट्री स्पेसिफिक कॉन्फरन्सेस असतात,
त्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त इकडे अवेलेबल असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल माहिती मिळत असते. आता या सगळ्यासोबतच मंडळी आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे रिक्रुटमेंट एजन्सी. रिक्रुटमेंट एजन्सी म्हणजे काय, तर तुमचं एक प्रोफाईल बिल्डिंगचं काम रिक्रुटमेंट एजन्सी करते आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये ज्या ज्या कंपनी आहेत ना त्यांच्याकडे ते प्रोफाईल ते शेअर करतात आणि मग आपल्याला त्यांच्याकडनं जॉब रिगार्डिंग संधी असतील तर आपल्याला इझिली फाइंड आउट होतात. तुम्ही जर फ्रेशर असाल, ग्रॅज्युएशन तुमचं झालंय आणि तुम्ही जर इंटर्नशिप वगैरे करत असाल, काही काळासाठी एका ठराविक वेळेसाठी तुम्ही इंटर्नशिपच्या बेसिसवरती इथे येऊन काम करू शकता. तर हे सगळं झालं ज्यांना जॅपनीज लँग्वेजची प्रोफिशियन्सी आहे त्यांच्यासाठी. आता जर तुम्हाला जॅपनीज लँग्वेज येत नाहीये तर तुम्ही इथे कशा पद्धतीने जॉब फाइंड करू शकता, तर मंडळी जर तुमच्याकडे इंग्लिश स्पीकिंग आहे चांगल्या लेवलची, प्रोफेशनल इंग्लिश स्पीकर तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही इथे जॉब फाइंड करू शकता. म्हणजे IT सेक्टरमध्ये, टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये यांना प्रोफेशनल इंग्लिश स्पीकर सुद्धा गरजेचा आहे. टीचिंग फील्डमध्ये जसं की JET सारखे प्रोग्राम जपान गव्हर्नमेंटचे आहे, ज्यामध्ये जपान एज्युकेशन अँड टीचिंग प्रोग्राम आहे, ज्या थ्रू तुम्ही टीचिंग फील्डमध्ये जॉब फाइंड करू शकता. पब्लिक स्कूल, युनिव्हर्सिटीज, अशा काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत जिथे तुम्ही ॲज अ टीचर सुद्धा जॉब करू शकता. यासोबतच मार्केटिंग आणि सेल्समध्ये जर तुमचे एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला त्यामध्ये नॉलेज असेल, तरी सुद्धा तुम्ही काही इंटरनॅशनल कंपनीज ज्या जपानमध्ये आहेत तिथे सुद्धा तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता. सो दॅट्स इट मित्रांनो, हे होतं आजच्या व्हिडिओसाठी. तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, तुम्हाला ही माझी शेअर केलेली इन्फॉर्मेशन युजफुल वाटली असेल तर शाळेत जाणारी मुलं असतील, कॉलेजला शिकणारी मुलं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा YouTube चॅनल फॉलो करा, व्लॉग्स बाय कवी.